मुंबईत गणेशोत्सवात मोस्ट बॅलेन्सिंग गणपतीची स्थापना झाल्यानंतर आता मोस्ट बॅलेन्सिंग आईची स्थापना झालेली आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। मी सध्या खेतवाडीची आई या नावाने प्रख्यात असलेल्या मंडळामध्ये दाखल झालेलो आहे आणि अरुण दत्ते यांनी मूर्ती तयार केलेली आहे। बॅलेन्सिंगची आई म्हणून सध्या खेतवाडीच्या आईची सोशल मीडियावर प्रचंड धूम आहे। बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि मूर्तिकार अरुण दत्ते यांनी यापूर्वी परळचा महाराजा ही जगप्रसिद्ध मूर्ती बनवली आणि त्यांनीच या मूर्तीचं निर्माण केलेलं आहे। विशेष म्हणजे खेतवाडीच्या आईची ही मूर्ती 2 टन वजनी आहे आणि या मूर्तीला 60 डिग्री हवेत एकाच पायावरती उभं करण्यात आलेलं आहे आणि हेच पाहण्यासाठी या ठिकाणी आता भक्तांची सुद्धा मोठी गर्दी होते। काही कार्यकर्ते मंडळाचे जे आपल्या सोबत आहे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। शंकरजी, कितवा वर्ष आहे आणि कसा प्रतिसाद आहे? हे 45 वर्ष चिखल लोक येतात कुठून कुठून, जशी प्रसिद्धी मिळते तशी लोक येत राहतात। बरेचसे व्हिडिओज व्हायरल होतात या देवीचे। हो हो हो, बरेच व्हिडिओ व्हायरल होतात। यापूर्वी कधी असा प्रयोग झाला होता इतकी मोठी मूर्तीचा? मोठ्या मूर्त्या आणते 3 वर्षापासून मोठे, आणि आज मूर्तिकार आहे अरुण दत्ते। ओके, काल येऊन दर्शन करून गेले, ते काल आले होते। नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी बरीचशी गर्दी होते देवीला पाहण्यासाठी आणि मुंबईमध्ये सगळ्यात मोठी देवी म्हणून हिला जो मान मिळालेला आहे तो देखील आपण पाहतोय। संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि बॅलेन्सिंग मूर्ती म्हणून या देवीकडे पाहिलं जातं आहे। एकंदरीतच मोठ्या मूर्त्या बसवण्याचं जे फॅड आहे मुंबईमध्ये ते सध्या वाढत चाललेलं आहे आणि गणपतीनंतर ही परंपरा आता देवीच्या बाबतीतही सुरू झालेली आहे। हा एक नवीन ट्रेंडच म्हणावा लागेल। कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।